हॅलो एव्हरीवन. तर आज आपण अबॅकसची ओळख करणार आहोत. तर बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो की स्कूलमध्ये किंवा क्लासमध्ये मुलं अबॅकस शिकतात, पण नक्की अबॅकस म्हणजे काय, नक्की अबॅकस कसं सॉल्व करायचं, अबॅकसवर बीट्स कसे घ्यायचे हे माहिती नसतं बऱ्याच जणांना. अबॅकस कसं यूज करायचं, तर त्यासाठी आपण हा आता व्हिडिओ बनवत आहोत की जो तुम्हीही बघू शकता. मुलांना आपण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा दाखवू शकता. तर आता सुरुवातीला आपण अबॅकस म्हणजे काय बघणार आहे. तर हे अबॅकस आहे. अबॅकसचा अर्थ होतो कॅल्क्युलेटिंग बोर्ड, की ज्याच्यावरती मुलं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सहजरित्या करतात. तर याची सुरुवातीची स्टेप म्हणजे काय, की तर अबॅकसचे पार्ट्स की जे आपण छोट्या मुलांना शिकवतो ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे अबॅकस आहे. हे बीट्स आहेत सगळे. बीट्स मीन्स मनी. ओके. अप्पर बीट्स अप साईडला आहेत म्हणून, लोअर बीट्स डाऊन साईडला आहेत म्हणून. तर आता ही जी सेंटरची तुम्हाला पट्टी दिसते आहे, तर या पट्टीला म्हणतात डिवायडर. तर डिवायडर का म्हणतात, की अप्पर बीट्स आणि लोअर बीट्सला डिवाईड करतो म्हणून. ही साईडची स्केल आहे, पट्टी आहे, त्याला म्हणतात आउटर फ्रेम. परत हे जे ब्लॅक कलरच्या स्टिक दिसत आहेत त्यांना म्हणतात रॉड्स. तर या अबॅकसवर तुम्हाला दिसत असेल की ते 5 पॉईंट आहेत व्हाईट कलरचे. ओके. पण हा जो 3 नंबरचा पॉईंट आहे, 3 नंबरचा, याला म्हणतात युनिट पॉईंट. तर हे झाले अबॅकसचे पार्ट्स. पुन्हा एकदा सांगते. आउटर फ्रेम, अप्पर बीट्स, लोअर बीट्स, डिवायडर, युनिट पॉईंट, रॉड्स. ओके. हे झाले अबॅकसचे पार्ट्स. तर आपण सुरुवातीला मुलांना लगेच अबॅकस देत नाही, तर त्यांना त्याची व्हॅल्यू आणि काउंटिंग हे मुलांना शिकवतो. म्हणजे मोठ्या अबॅकसवर आपण हे पार्ट शिकवतोच, पण याची व्हॅल्यू आणि काउंटिंग महत्त्वाचं आहे. तर ह्या पेपरवर सॉल्व करायच्या आधी मी तुम्हाला अबॅकसवर दाखवते की याची व्हॅल्यू कशी आहे किंवा अबॅकस कसं होल्ड करतात, म्हणजे अबॅकस कसं पकडतात. तर जे राईट हँडनी लिहितात मुलं, तर त्यांनी लेफ्ट हँडने अबॅकस पकडायचं असतं, लाईक दिस. म्हणजे हे 2 फिंगर्स थंब असं पकडायचं असतं. हे 2 फिंगर्स मोकळे सोडलेले असतात. ओके. आता राईट हँडमध्ये अशी पेन्सिल पकडलेली असते. हे 2 फिंगर्स ओपन असतात, थंब आणि फर्स्ट फिंगर. तर हे असं का, तर यांना पर्टिक्युलर फिंगर्स आहेत की ज्याच्याने आपण बीट्स वरती घेतो आणि खाली घेतो. तर आता तुम्हाला मी दाखवते याची व्हॅल्यू. आता हा बीट्स जो आहे, लोअर बीट्स, सपोज माझ्या हातात पेन्सिल आहे, हे लोअर बीट्स आहे, यांची व्हॅल्यू म्हणजे किंमत 1 असते. म्हणजे हा बीट जेव्हा मी वर टच करते तर हे झाले 1. परत दुसरा झाला 2, 3, 4. म्हणजे खालचे बीट्स असतात टोटल 4. आता यांना मी खाली आणलं म्हणजे आता इथे 0 आहे, एक पण बीट टच नाही आहे. हा अप्पर बीट्स आहे, जेव्हा हा खाली आणते हा झाला 5. आता वर नेल्यावर आता परत झालं 0. ओके. तर आता बऱ्याच वेळा काय होतं, अबॅकस घेतल्यावर असे बीट्स हललेले असतात, त्यांना आपापल्या प्लेसवर न्यावं लागतं. त्यासाठी आपण एक क्रिया करतो, त्याला म्हणतात झूम. म्हणजे राईट टू लेफ्ट, इथे फिंगर ठेवून इकडून राईट टू लेफ्ट नेलं म्हणजे झालं झूम. म्हणजे अप्पर बीट्स अप साईडला जातात, लोअर बीट्स डाऊन साईडला येतात. ओके. परत एकदा व्हॅल्यू सांगते. हे लोअर बीट्सला आपण थंब यूज करतो वरती नेताना, आणि त्याला आपण म्हणताना असं म्हणतो ॲड 1, ॲड 1, ॲड 1, ॲड 1. कट करताना फर्स्ट फिंगर लेस 1, लेस 1, लेस 1, लेस 1. हा जो अप्पर बीट असतो याला खाली घेताना म्हणतात, याची व्हॅल्यू 5 आहे अप्पर बीटची, यांची 1 आहे, याला म्हणतात ॲड 5 खाली टच झाल्यावर, आणि वर नेताना म्हणतात लेस 5. ओके. तर हे झाले एक सिंगल व्हॅल्यू सांगितली मी तुम्हाला. सपोज आपल्याला इथे युनिट प्लेसवर युनिट आहे, इथे आपल्याला 6 घ्यायचे, तर 5 आणि 1 6 होतं, करेक्ट. मग आपण आधी अप्पर बीट घेणार 5 आणि मग 1 घेणार 6. आता यांना कट करायचं आहे, तर यांना कट करतात डायरेक्ट. 7 घेताना 5, 6, 7. कट करताना फर्स्ट फिंगरनी केलं तरी चालतं. 8 घेताना 5, 6, 7, 8. कट करताना 5, 6, 7, 8 कट. 9 घेताना 5, 6, 7, 8, 9. कट करताना 5, 6, 7, 8, 9 कट. ओके. म्हणजे ह्या युनिट प्लेसवर 0 to 9 असे टोटल बीट्स असतात. तर आपण लगेच मुलांना अबॅकसवर घेत नाही, फक्त त्यांना दाखवतो आपण एकदा की इथे व्हॅल्यू कशी घ्यायची असते.
कारण जेव्हा सम चालू होतात तेव्हा आपण याची प्रॅक्टिस घेतो. आता तुम्हाला सांगताना हे सांगणं जरा गरजेचं आहे, म्हणून मी आत्ताच सांगते आहे. हे युनिट प्लेस, हे टेन्स प्लेस. ओके, म्हणजे इथे आता सपोज 0 आहे आणि मी ह्या टेन्स प्लेसवर लेफ्ट हँड यूज करून जेव्हा हा 1 बीट घेते, पण हे 1 नाही आहेत, 1 0 10 आहेत, कारण हा टेन्स प्लेस आहे. हे झाले 20 30 40. कट करताना हाच फिंगर लेस 10 लेस 10 लेस 10 लेस 10 0 झाले. आता मी वरचा बीट घेतला खाली, हे झाले 5 0 50. कट केले 0. 6 घेताना 5 6 6 0 60. 7 घेताना 5 6 7 7 0 70. 8 5 6 7 8 8 0 80, कारण युनिट पण आपण काउंट करतो. 9 0 90 कसे घ्यायचे तर 5 6 7 8 9, म्हणजे 9 0 90. ओके, तर ही झाली व्हॅल्यू. आता तुम्ही म्हणाल की सिंगल नंबर घेतले आपण, म्हणजे एकदा इथे घेतले एकदा इथे, पण मी दोन्ही लाईन्सवर दोन्ही रॉड्सवर बीट्स जर घेतले, इकडे पण 1 आणि इकडे पण 1, तर हे किती झाले? हे झाले 10 आणि हे 1 11, किंवा असं पण काउंट करू शकतो आपण 1 1 11, 2 2 22, 3 3 33, 4 4 44. ओके, आता हे मी कट केले. आता जर मला अप्पर बीट घेतले आपण समजा 5 5, तर हे झाले 55. 6 6 कसे होणार मग? तर 6 कसे असतात? 5 1 6, राईट, म्हणजे 5 1 6 5 1 6 6 6 66. याच्यातच अजून 1 1 ॲड करते बघा, 7 7 77, 8 8 88, 9 9 99, म्हणजे हे टोटल झाले 99. सुरुवातीला आपण मुलांना एवढीच ओळख करून देतो, कारण नंतर एक्स्ट्रा अजून ओळख करून दिली तर कन्फ्युजन होऊ शकतं. तर आता हे 99पर्यंत तुम्ही बघितलं. तर आपण आता सिंगल नंबर, सपोज आपल्याला 23 घ्यायचे, तर आपण कसे घेणार? 20 म्हटल्यावर सेकंड लाईनला येणार 2, युनिटवर येणार 3, 2 3 23. ओके, आता हे झालं तुम्ही बघितलं ॲबॅकसवर. आता हेच आपण स्कूलमध्ये मुलांना आधी बुकमध्ये अशा प्रकारचे नंबर्स असतात, तर याच्यामध्ये आपण त्यांना काउंटिंग शिकवतो. तर त्यांना आता इथे 2 रॉड्स दिलेले आहेत, त्यांना सिंगल पेजेस झाले, त्यामुळे ते इझिली सॉल्व करू शकतात. मी तुम्हाला पेजवर जे दिले ते सॉल्व करून दाखवते. ओके, तर आता इथे 2 लाईन्स आहेत, करेक्ट, युनिट, आणि ही लाईन आहे टेन्सची. तर आता मुलांना आपण युनिट असं म्हणत नाही खरं, मुलांना सांगताना सांगितलं युनिट मीन्स युअर हाऊस आणि टेन्स मीन्स टीचर हाऊस. ओके, म्हणजे त्याला थोडक्यात यू आणि टी असं म्हणायला मुलांना शिकवतो. यू म्हणजे युअर हाऊस, टी म्हणजे टीचर हाऊस, किंवा यू म्हणजे युनिट प्लेस, टी म्हणजे टेन्स प्लेस. हे हळूहळू आम्ही दोन्ही गोष्टी यूज करतो बोलण्यामध्ये. तर आता आपण बघणार आहे टेन्स प्लेसवर किती नंबर्स आहेत, म्हणजे त्यांना आधी सांगितलेलं असतं की ह्या लाईनला किती नंबर्स आहेत हे काउंट करायचं, म्हणजे टेन्स प्लेसवर. मग ते काउंट करतात 1 2 3, आणि युनिटवर किती आहेत तर अप्पर बीट 5 6, म्हणजे लिहिताना 1 1 लाईन लिहायची असते. मग आधी ही लाईन लिहायची 1 2 3, त्या लाईनच्या बरोबर खाली 3, आणि इथे किती आहेत तर अप्पर बीट 5 देन 6 5 6, म्हणजे झाले हे 3 6 36. तुम्हाला ॲबॅकसवर घेऊन दाखवते. टेन्स प्लेसवर आधी झूम केलेले, इथे 30 आणि इथे 5 6 3 6 3 6. ओके, आता सेकंड बघूया आपण. आता तुम्हाला फक्त ॲबॅकसवर दाखवत नाही, ह्याच्यावरच काउंटिंग कसं घ्यायचं ते सांगते, कारण मुलांना असाच पेपर असणार आहे, म्हणजे या टाईपमध्ये फक्त काउंट करायचं आहे मुलांना, ॲबॅकसचा यूज करायचा नाही आहे. तर आता इथे 3 लाईन्स आहेत, बरोबर. तर आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सेकंडपर्यंत सांगितले की हे युनिट प्लेस टेन्स प्लेस, त्याच्यानंतर येतं 100 प्लेस, 100 प्लेस. ओके, मग आता काउंट करताना 100 प्लेस पहिल्यांदा काउंट करायची. तर आम्ही सिंगल लाईन काउंट करायला लावतो, आणि मग जेव्हा नंबर लिहून होतो तेव्हा तो नंबर पूर्ण काउंट करतात. तर आता बघा या लाईनला बीट्स किती आहे. आता अप्पर बीट्स आहे का इथे? नाही आहे, बरोबर. म्हणजे आपण 5 काउंट नाही करणार, आपण करणार 1 पासून काउंट, 1 2 3 4. ओके, सिंगल नंबर काउंट करतो आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण शेवटी नंबर्स लिहून झाल्यावर ते पूर्ण नंबर काउंट करणार आहेत.
आता ह्या टेन्स प्लेसला बघा किती आहेत. आता इथं अप्पर बीट्स आहे का? येस. म्हणजे आपण कुठून काउंट करणार? 5 पासून. मग 5, 6, 7, 8. तर काही जणांना प्रश्न पडू शकतो की 5 नंतर आपण 1 का नाही काउंट करणार? कारण अप्पर बीट दिला आहे, त्यामुळे त्याच्यानंतरचाच बीट्स आपण काउंट करायला पाहिजे, राईट. 5 नंतर 6च येतात. इथे अप्पर बीट्स नाही आहे म्हणून मी 1 पासून काउंट केलं. ओके. आता युनिटवर बघा, इथे पण अप्पर बीट नाही आहे, म्हणजे मी 5 नाही म्हणणार, मी म्हणणार 1, 2. ओके. आता फुल नंबर आपण म्हणू शकतो 482, 482. ओके. आता नेक्स्ट सम बघा, या लाईनला अप्पर बीट नाही आहे. देन 1, 2, 3. आधी 3 लिहून घेतले. इथं अप्पर बीट आहे म्हणून 5, 6, 7 लिहून घेतले. बरोबर. म्हणजे लक्षात ठेवायचे काय आपल्याला, की जर अप्पर बीट्स असेल तर 5 पासून काउंट करायचं. म्हणजे हे झाले 3, 7, 37. आता ह्या लाईनला बघा, इथे बीट्सच नाही आहे ह्या लाईनला, म्हणजे इथे 0 येणार. ओके. आता इथे अप्पर बीट आहे म्हणजे कसं काउंट करणार आपण? 5, 6, 7. दॅट इज ओनली 7. ओके. नाव नेक्स्ट बघा, इथे अप्पर बीट आहे म्हणजे काय म्हणणार आपण? 5, 6. आता ह्या लाईनला बीट्स नाही आहे म्हणजे इथे बीट जरी नसलं तरी हे काउंट करावं लागतं. म्हणजे इथे काहीच नाही म्हणजे आलं 0. आता ह्या लाईनला अप्पर बीट नाही आहे, लोअर बीट्स आहेत, राईट. म्हणजे 1, 2, 3. आता बघा, म्हणजे हे झाले 603, 603. नेक्स्ट बघूया, या लाईनला अप्पर बीट नाही आहे, 1च आहे म्हणून इथे 1 आलं. लोअर बीट्स आहे 1. आता इथे अप्पर बीट्स आहे म्हणून आपण म्हणणार 5, 6, 7. दॅट इज 1, 7, 70. नेक्स्टला बघा, इथे 0, इथे अप्पर बीट नाही आहे, 1, 2. नेक्स्ट बघूया, अप्पर बीट आहे इथे म्हणजे 5, 6, 7, 8. नेक्स्ट लाईन 5, 6, 7, 8. नेक्स्ट लाईन 5, 6, 7, 8, 9. 8, 8, 9. 889. ओके. फर्स्ट लाईन तुमच्या लक्षात आली असेल. त्याच प्रकारे सेकंड लाईन आणि थर्ड लाईन पण आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला एक 2-3 सम सॉल्व करून दाखवते जे जरा या फर्स्ट लाईनपेक्षा वेगळे आहेत. तर आता बघा, सेकंड लाईनमध्ये हा जो F नंबरचा सम आहे, तर इथे किती आहेत? 1, 2, 3. इथे बीट्स नाही आहे म्हणजे इथे युनिटवर आलं 0. म्हणजे हे झाले 3, 0, 30. ओके. ठीक आहे. आता बाकीचं तुम्ही बघाल तर त्या प्रकारचे सम्स आहेत, त्यामुळे काही कठीण जाणार नाही आहे. ही झाली ॲबॅकसचे बीट्स कसे काउंट करायचे ह्याची ओळख झाली, की जे मुलांना एक्झामला ह्या टाईपचे सम येणार आहेत. तर मुलांची प्रॅक्टिस आधी बीट्स काउंटिंगची घ्यायची आहे, मग दुसरी साईड आपण बघणार आहे. तर आता मी अशी अपेक्षा करते की तुमच्या हे लक्षात आलं असेलच. ओके. तर आपण आता नेक्स्ट म्हणजे पेज टर्न करूया आणि मागचे जे त्याला म्हणतात ड्रॉ द बीट्स, मीन्स बीट्स आपल्याला ड्रॉ करायचे. आता आपण आधी काय केलं? बीट्स काउंट केले. आता आपल्याला बीट्स ड्रॉ करायचे. तर ड्रॉ करायचे म्हणजे काय करायचं आहे? तर इथे आपल्याला नंबर दिलेत. आधीच्या पेजमध्ये काय केलं होतं की आपल्याला बीट्स दिले होते आणि काउंट करून लिहायचं होतं. आणि आता इथे काय दिलं आहे? नंबर दिला आहे आणि नुसत्या लाईन्स दिल्या आहेत. म्हणजे आपल्याला बीट्स ड्रॉ करायचे. करायचेत म्हणजे सर्कल काढायचे. ओके. म्हणजे इथे किती नंबर आहे आता बघा, 1, 5, 15. आता 15 ॲबॅकसवर घ्यायचे म्हटल्यावर कसे घेणार आपण? सेकंड लाईनला 1 आणि युनिट प्लेसवर 5. तर आता ज्या प्रकारे बीट्स दिसतात म्हणजे 1 आणि 5 त्या प्रकारे आपल्याला इथे ड्रॉ करायचं. ड्रॉ करताना 2-3 गोष्टींची काळजी घ्यायची आहे की बीट्स डिवायडरला टच पाहिजे. म्हणजे बघा इथे 1 आहे ना, पहिल्यांदा आपण टेन्सवाला हा नंबर इथे ड्रॉ करणार आहे 1 म्हणजे 10. तर आता ह्या लाईनला ड्रॉ करताना या डिवायडरला टच करून सर्कल ड्रॉ करायचा 1.
हा नंबर आहे 5. आता मगाशी मी सांगितलं होतं की 5 लाईनच्या वर असतात. करेक्ट. लाईनच्या खाली 1 असतात, लाईनच्या वर 5 असतात, म्हणजे डिवायडरच्या वर. तर आता मी या लाईनच्या वर इथे ड्रॉ करणार आहे. तर हे झाले 5, म्हणजे झालं 1 5 15. करेक्ट. तर त्याच प्रकारे आता इथे पण बघा, इथे 3 नंबर्स आहेत आणि लाईन्स पण 3 आहेत. ओके, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, कारण नंबर्स 3 आहेत, लाईन्स पण 3 आहेत. म्हणजे आता हा 5 नंबर जो आहे तो आपण ह्या लाईनला ड्रॉ करणार, 8 नंबर मिडल लाईनला ड्रॉ करणार आणि 9 नंबर युनिटवर ड्रॉ करणार. थोडक्यात काय तर मुलांना अबॅकसच्या बीट्सची सवय व्हायला पाहिजे, त्यांना बीट्स बघितल्यावर लगेच काउंट करायला यायला पाहिजे. त्यासाठी ड्रॉ करून आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेतो इथे. तर आता इथे 5 कुठे असतो, खाली कवर. तर मुलांना माहिती आहे, तुमच्या पण लक्षात आलं असेल, म्हणजे वरच्या लाईनला हे झाले 5. आता 8 आहेत. आता 8 कसे ड्रॉ करणार आपण, आता जरा अबॅकसवर दाखवते एकदा तुम्हाला. इकडे 5, इथे 8 आणि इथे 9. 8 बघा कसे आले, अप्पर बीट 5 6 7 8. जसं प्रकारे आपण आता इथे म्हणतो आहे, मुलांना पण तसंच शिकवलेलं आहे की 8 म्हणताना कसं म्हणतात मुलं, अप्पर बीट 5 6. आता याच्यानंतरचा बीट्स आहे तो याला टच करूनच काढायचा आहे, 7 8. ओके, थोडे छोटे बीट्स काढायला लावा, काही मुलं मोठे काढतात त्यामुळे त्याच्यात मावणार नाही. नंतर आहे 9 नंबर, 5 6 7 8 9.